आकाशवाणी मुंबई केंद्र, जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 8व्या भागाचा विषय आहे विज्ञान संमत चळवळींचा प्रवास. या एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये निरनिराळ्या पातळ्यांवर सरकारी समित्यांवर काम करता आलं, निरनिराळ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करण्याचा प्रसंग आला आणि अनेक प्रकारचे कडूगोड अनुभव आले. तर सगळ्यांनाच कुतूहल असतं की कशा घडतात या गोष्टी, काय प्रकारचे अनुभव आले. अगदी लोअर लेवल फंक्शनरीपासून सायन्स ॲडवायझरी कमिटी टू द प्राईम मिनिस्टरपर्यंत ही कामं जी केली त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे अनुभव आले असं सांगता आलं तर? त्याच्यात दोन प्रकारे म्हणायला हरकत नाही. एक म्हणजे मी खुशीने म्हणू शकतो की ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, जिल्हा पंचायतीचे सदस्य अध्यक्ष, काही राज्य विधानमंडळातले आमदार, काही मंत्रीसुद्धा पासून भारताच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत लोक कसा विचार करतात हे पाहायला मला मिळालेलं आहे. आणखीन त्यामुळे एक जो दृष्टिकोन येतो की सगळ्या पातळीवर काय चाललेलं आहे तो जरा वेगळाच आहे. की तुम्ही जर केवळ दिल्लीत जे लोक जन्म काढतात आणि तिथलेच काय चालतं ते माहिती असतं, त्यांच्या डोक्यात असतं, ते खूप वेगळं असतं. रामनी आणि मी एक दुसरं पुस्तक लिहिलं आहे, आधी मगाशी बोललो आपण त्या पर्यावरणाच्या इतिहासाच्या पुस्तकाबद्दल, की आजच्या परिस्थितीबद्दल एक पुस्तक लिहि असं अनेक लोक म्हणले. तुम्ही इतिहासाबद्दल लिहिलं आहे. तर एक इकॉलॉजी आणि इक्विटी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यात आम्ही एक असं प्रतिपादन केलेलं आहे की तुम्ही जर या सगळ्याबद्दल काहीतरी एक युनिव्हर्सल लॉ म्हणू शकता का, तर एक जसा फिजिक्समध्ये इन्व्हर्स लॉज असतात तसा एक इन्व्हर्स लॉ म्हणता येईल की कुठल्याही राजकारण्याच्या जो क्षेत्र, ज्या मतदार क्षेत्रातून तो निवडून येतो त्याची व्याप्ती किती आहे, ती व्याप्ती आणि त्याचा पर्यावरणाबद्दल किती तो आस्था बाळगतो ह्याचा उलटा संबंध आहे. असं म्हणजे जितकी छोटी व्याप्ती असेल तितकी त्याची पर्यावरणाबद्दल आस्था जास्त असते. असा एक मला हा केवळ क्वांटिटेटिव्हमुळेच नाही पण अनुभव आहे की ग्रामपंचायतीतले सदस्य असतात ज्यांचं मतदान क्षेत्र अगदी छोटं असतं, त्यांना त्यांच्याच मतदारांच्याच आग्रहामुळे त्या मानाने स्थानिक यांच्याकडे पर्यावरणाच्या प्रश्नाबद्दल खूप आस्था असते. ते तुम्ही जिल्हा पंचायतीच्या सदस्याकडे गेलात की जरा कमी होते, आमदारांपाशी आणखी कमी असते आणि लोकसभेच्या सदस्यांपाशी तर ती जवळजवळ संपूनच जाते. पण अर्थात प्रत्येक ह्याच्यात कुणी ना कुणी आस्था बाळगणारे आहेत. याच्या उलट हे राजकारण्यांबद्दल झालं. तुम्ही नोकरशाहीबद्दल म्हटलं तर असा काही दिसत नाही. साधारण त्यांच्यात सगळ्यांच्यातच आस्था एकूण फारच बेताची आहे असं दिसून येतं. परंतु त्याच्यात काही काही जे उदाहरणार्थ अपवाद आणि फार उत्साहजनक अपवादही आहेत. आमच्या कर्नाटकाचे डेव्हलपमेंट कमिशनर होते, IAS मधले गृहस्थ, एक PR नायक नावाचे. त्यानंतर ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते, नाबार्डचे अध्यक्ष होते. फार कार्यक्षम आणि चांगले IAS ऑफिसर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी पुष्कळ संबंध आला. त्यांनी कर्नाटकात काही कालावधीत ग्रामपंचायतीचा कार्यक्रम फार चांगला चालला आणि त्यावेळी ते त्या विभागाचे प्रमुख होते. आणि त्यावेळी अब्दुल नझीर साहेब म्हणून मंत्री होते, जे फार चांगले राजकारणातले होते. ते त्याच ग्रामपंचायत विभागाचे मंत्री होते. त्या दोघांनी मिळून पुष्कळ असा प्रयत्न केला आणि त्यांना खरोखरच आस्था होती की पंचायतींतर्फे ग्रामीण भागातल्या पर्यावरणाची चांगली जोपासना होईल का. मग ते पुष्कळ माझ्याशी चर्चा करायचे. पंचायत सुधारणा कायदा जेव्हा कर्नाटकात ते मसुदा बनवायचा होता तेव्हा ते अध्यक्ष होते त्या समितीचे. त्यांनी मुद्दाम खूप तपशिलात चर्चा करून त्याच्यात कलमं काय काय घालावीत याच्याबद्दल केलं. असे PR नायकांसारखे विशेष चांगले अनुभव आलेले आहेत. दुसरे उलटेही अनुभव आलेले आहेत. एकदा एका असेच खूप वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनी मला बोलवून 1 तास व्याख्यान दिलं. कशाला दिलं
तर त्यांनी मला सांगितलं, त्यांना त्यांच्या मनातली मळमळ काढायची होती. त्यांनी मला सांगितलं ही जी झोळीवाले NGO आहेत, आणखी हे नालायक न्यायाधीश सगळे आहेत, ही NGO आणि कोर्ट ही म्हणले आम्हाला देशाचा विकास करू देत नाही, हे सारखे आम्हाला अडसर घालतायत, नाही तर म्हणले काय आम्ही देश पुढे नेला असता. तर अर्थात त्यांना जी मळमळ होती, कारण ते अनेक गोष्टी ज्या करायच्या, ज्या करू नयेत जगात, त्याच्या विरुद्ध NGO पब्लिक इंटरेस्ट लेजिस्लेशन त्यांच्या विरुद्ध दाखल करायचे आणि कोर्ट त्यांच्या विरुद्ध ताशेरे जोडायचे, म्हणून हे सगळी होती, हे मला मग लक्षात आलं. पण असेही लोक असतात. त्यामुळे होय, आता हा NGOचा विषय निघालाच, त्यामुळं लोकांच्या चळवळी या परिसर संदर्भामध्ये भारतात निर्माण झालेल्या आहेत. आपण चिपकोबद्दल बोललो आणि राम गुहाने लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आला, पण अलीकडं धरणांच्या बद्दल चळवळी झाल्या आणि बेडती धरणाच्या संदर्भात CES मधून खूप काही केलं गेलं. तेव्हा बेडतीचं धरण किंवा बेडती प्रकल्प, टिहरी प्रकल्प, नर्मदा प्रकल्प यांच्या संदर्भामध्ये काय काय गोष्टी घडल्या हे जरा ऐकूया. बेडती प्रकल्पाबद्दल म्हणजे 1978च्या सुमाराला जेव्हा प्रत्येक अशा मोठ्या प्रकल्पाबद्दल पर्यावरणावर त्याचे काय परिणाम होतील याचं तपासणी करायला पाहिजे म्हणून समिती नेमायला पाहिजे असं ठरलं. त्या समितीच्या अहवालाच्या आधारावरती ते प्रकल्प मंजूर करायचे की नाही असं जेव्हा ठरलं, तेव्हा एक समिती स्थापली गेली, त्याचा मी सदस्य होतो. आणि त्या समितीने फारच काहीही विचार न करता चटकन मंजुरी द्यायची असं अहवाल लिहायचं ठरवलं. ते मला काही पटलं नाही, परंतु शेवटी त्यावेळी मी त्यांच्यातला अगदीच वयाने लहान सदस्य होतो आणि बाकी सदस्यांनी सगळ्यांनी ठरवल्यामुळे तो लिहिला गेला. पण मग त्या बेडतीच्या परिसरातले अनेक लोक माझे चांगले मित्र होते, तिथले शेतकरी, दुसरेही लोक. मी त्यांना म्हटलं की असं असं केलं जातं आहे, हे काही मला आवडत नाही आहे, तर काय करायचं, आपण सरकारी यंत्रणेतून काही वेगळं होईल असं मला दिसत नाही आहे शक्यता, तर आपण पर्यायी काही करू शकतो का. तर तिथे शिरसीला एक तोटगार सहकारी संस्था आहे, तोटगार म्हणजे तिथले मळेवाले, सुपारीच्या मळेवाल्यांची वगैरे, आणि ती विशेष कार्यक्षम चांगली संस्था होती. तर त्यातले कार्यकर्ते म्हणले ठीक आहे, आणि तिथे शिरसीला एक महाविद्यालय होतं, त्याच्यात या लोकांच्यातलेच मुलं सगळी असायची. त्या महाविद्यालयातले विद्यार्थी आणि शिक्षक आणि आमच्या संस्थेचे सदस्य आम्ही सगळे मदत करू आणि काय थोडेफार पैसे लागतील ते आम्ही आमच्या तोटगार सहकारी संस्थेतर्फे देऊ. आपण एक जनतेतर्फे पर्यायी ह्याची तपासणी करून घेऊया. तर म्हटलं चांगली कल्पना आहे, 1980 सालची गोष्ट आहे. मग मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये अर्थशास्त्राचे एक प्राध्यापक होते, विनोद व्यासोलू नावाचे, त्यांना पर्यावरणात बराच रस होता. त्यांना मी विचारलं की अर्थशास्त्राच्या दृष्टीने तुम्ही मदत कराल का. नंतर पुण्याला एक विजय परांजपे होते, त्यांना विचारलं. इंजिनिअरिंगच्या दृष्टीने याचा अभ्यास करायला सुब्रमण्यम म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आमच्या कम्प्युटर सायन्समध्ये होते प्राध्यापक, त्यांना विचारलं. अनेक लोक म्हणले ठीक आहे, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी यांनी तांत्रिक सल्ला दिला आणि प्रत्यक्ष पाहणी करायला विद्यार्थ्यांनी मदत केली. एक आम्ही संपूर्ण पर्यायी त्याची तपासणी केली आणि त्याच्यातून दिसून आलं की ज्या अहवाला म्हणजे बाकी पर्यावरणाचा विषय सोडाच, अहवालामध्ये जो त्या प्रकल्पातून आर्थिक लाभ किती होईल आणि किती त्याच्यासाठी हानी होईल, म्हणजे बेनिफिट कॉस्ट रेशो द्यायला लागतो. तो रेशो कमीत कमी 1.4 असला तर तो प्रकल्प करावा अशी ह्याचा मानदंड होता योजना आयोगाचा. तेव्हा त्यांनी तो अर्थात दाखवला होता 1.4हून जास्त. पण तुम्ही जर खरे आकडे सगळे पुन्हा गोळा करून पाहिलेत तो 1.4हून खूप कमी येत होता. तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न सोडाच, हे सुद्धा त्यांच्या पद्धतीने विचार करून फायद्याचा नाहीये प्रकल्प. मग आम्ही एक मोठी सभा केली, ती मोठी छान झाली. त्या सभेला MK प्रसाद, ज्यांनी केरळ शास्त्र साहित्य परिषदेतर्फे लोकांनी पर्यावरणाचं चांगला तपासणी करून पाहायला पाहिजे असं काम सुरू केलं होतं, तिथल्या माऊर रेयॉन फॅक्टरीच्या प्रदूषणाच्या संदर्भात ते आले. नंतर त्यांनी सायलेंट व्हॅलीवर असंच मोठं चांगलं काम केलं होतं, ते स्वतः आले होते.
चिपको आंदोलनातले अध्वर्यू चंडीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुण आले होते. कर्नाटकातले ख्यातनाम साहित्यिक आणि एकूणच विद्वानग्रस्त शिवराम कारंथ आले होते. आणि मग तिथले सगळे जनता आम्ही 2 दिवस सगळ्या लोकांना जाहीर दाखवलं की आम्ही काय काय माहिती गोळा केली, त्याच्या आधारे काय काय निष्कर्ष निघतात. त्यावेळी सरकारतर्फे काही काही याच्यातले म्हणजे अरण्य विभागातले श्यामसुंदर त्यावेळी कन्झर्वेटर रिसर्च होते ते आले होते. त्यांच्या प्लॅनिंग योजना विभागातल्या लेडीज सुमित्रा म्हणून बाई होत्या अर्थशास्त्रज्ञ, त्या आल्या होत्या. त्यांनी पाहिलं आणि ते सगळे म्हटले की तुम्ही केलेलं आहे बरोबर दिसत आहे. मग कर्नाटक सरकारने हैदराबादच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टाफ कॉलेजतर्फे ह्याचा पुन्हा तपासणी करून घेऊ म्हणून पाठवला आणि त्यांनी तपासून सांगितलं की हे बरोबर दिसत आहे. मग कर्नाटक सरकारने तो प्रकल्प रद्दही केला. त्यामुळे व्यवस्थित ह्या प्रकल्पांकडे लोकांना पारदर्शकरित्या माहिती पुरवली गेली पाहिजे, पाहिलं पाहिजे, असा एक पायंडा चांगला पाडला गेला. नंतर सायलेंट व्हॅलीच्या बाबतीतही अशाच रीतीने झालं. पण मला वाईट वाटतं की झालं खरं व्यवस्थित, पण सगळे लोक म्हणतात काय की इंदिरा गांधीला नको होतं म्हणून तो रद्द झाला. हे माझ्या मते योग्य नाही आहे. कदाचित ही असेलही वस्तुस्थिती, पण तो रद्द व्हायचं मुख्य कारण होतं की केरळ शास्त्र साहित्य परिषदेने किती परिश्रमाने किती व्यवस्थित त्याची छाननी करून दाखवलं होतं की हा योग्य नाही आहे, म्हणून तो रद्द झाला. आणि हे जे लोकांनी आणि शास्त्रीय आणि एकत्र येऊन व्यवस्थित वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी, इंजिनियरनी आणि स्थानिक जनतेला पटवून देऊन काम केलेलं होतं, त्याला श्रेय द्यायच्याऐवजी सगळे आपलं म्हणत राहतात इंदिरा गांधीला नको होतं. हे काही खरं नाही माझ्या मते. एनिवे, नंतर तेहरी नर्मदा निर्नाळे वाद झाले. अर्थात या सगळ्याच्या बाबतीत मी काही प्रत्यक्ष त्याच्यात सहभागी नव्हतो कुठल्याही दृष्टीने, पण अनेक यातले लोक माझे स्नेही आहेत आणि त्यांचं समजावून घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि निदान सामाजिक अन्यायाच्या दृष्टीने तर त्यांची भूमिका निश्चितच अनेक ठिकाणी अगदी पूर्ण योग्य आहे असं दिसतं. ही सगळे जे अभ्यास झाले किंवा एक चळवळी झाल्या म्हणूया आपण, किंवा एका नव्या प्रकारानं सरकारी योजनांकडे बघण्याचा पायंडा पडला तुम्ही म्हणला तसं, या घटनेमागे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही एक प्रकारे ऑटॉनॉमस संस्था होती, ह्याचं काहीतरी खास महत्त्व असणार. म्हणजे जर ज्या विभागात आपण काम करतो तो जर संपूर्णपणे सरकारच्या दबावाखाली असेल तर अशा प्रकारची कामं करणं काही शक्य झालं नसतं. ह्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या स्वायत्ततेचा प्रश्न अलीकडं फार महत्त्वाचा झाला आणि मुरली मनोहर जोशींनी निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी या दोन्हींच्या संदर्भामध्ये त्यांनी आपापले निर्णय कशा प्रकारे घ्यावेत हा एक प्रश्न, त्यांना कोणी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी देऊ केलेल्या देणग्यांचं व्यवस्थापन कसं व्हावं हा एक प्रश्न, आणि असे अन्य प्रश्न आहेत. तर मला तुम्हाला काय विचारायचं आहे की एक म्हणजे या संस्थांच्या स्वायत्ततेचं महत्त्व किती, हे पहिली गोष्ट. आणि ते जर खूप महत्त्वाचं असेल तर ती स्वायत्तता टिकवायची कशी, किंवा ज्या प्रकारे आज मुरली मनोहर जोशींनी पावलं टाकली त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्वायत्तता आणि विशेषतः त्यावेळी सतीश धवनसारखे संचालक होते हे फारच महत्त्वाचं होतं. एरवी स्वतंत्र बुद्धीने विचार करून काही काम करणं शक्यच झालं नसतं. कारण मी हे जेव्हा लोकांच्या बरोबर हा प्रकल्पाचं पुन्हा तपासणी सुरू केली तेव्हा तत्काल कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनच्या वतीने सतीश धवनना फोन केला गेला की तुम्ही ह्याला बंद करायला सांगा. परंतु सतीश धवन काही कुणाची जास्त काळजी करणारे नव्हते. त्यांनी मला विचारलं काय झालं आहे. आणखीन मी म्हटलं की हे असं सगळं झालेलं आहे. माझ्या मते हा अहवाल काही योग्य नव्हता. आम्ही हे केवळ पूर्णपणे ऑब्जेक्टिव्हली काय चाललं हे पाहून आम्ही सगळे मांडतो आहोत आणि तपासून घेतो आहोत, तर असं करणं माझ्या मते योग्य आहे. तर ते मला म्हटले की अवश्य तू कर. परंतु दुसरे कोणी संचालक म्हणले असते असंही सांगवत नाही. परंतु सतीश धवन फार वेगळी व्यक्ती होती. त्यांना खरोखरच पर्यावरणाची आस्था होती
आणि ते स्वतंत्र बुद्धीने लोकांनी काम करावं याला उत्तेजन देण्याच्या बाजूचे होते. आणि हे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे. माझ्या मते भारताची आज एक महत्त्वाची शक्ती आहे की आपला लोकशाही देश आहे, पुष्कळ विचार स्वातंत्र्य आहे, पुष्कळ काम करायचं स्वातंत्र्य आहे. आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रातल्या आणि शास्त्रज्ञांना हे स्वातंत्र्य हवं, त्यांनी ते जतन करायला हवं. आणि देशाच्या समाजाच्या दृष्टीने हे फार चांगली गोष्ट आहे. आणि जितकं कमीत कमी नोकरशाही राजकारण्यांचं उगीचच्या उगीच दबाव येण्याची शक्यता आहे ते कमीत असणं ही फार चांगली गोष्ट आहे. आणखीन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सुदैवाने मला वाटतं बाकीच्या संस्थांहून खूपच जास्त स्वातंत्र्य आहे. बाकीच्या संस्थांवर दबाव आणणं सहज जास्त सोपं असतं. मलासुद्धा म्हणजे जेव्हा दबाव आणणं शक्य आहे तेव्हा हे लोक वेगवेगळे दबाव येणारच. 1975 साली ना जेव्हा आणीबाणी झाली तेव्हा मला तातडीने, मी त्यावेळी नुकतंच काम सुरू केलं होतं आणि मला लेखनाची आवड असल्यामुळे डेक्कन हेरल्ड नावाच्या तिथल्या वर्तमानपत्रात मी लेख लिहायचो. त्याच्यात वन व्यवस्थापनाबद्दलही उल्लेख यायचे आणि त्याच्यात मी काही काही गोष्टी लिहिल्या होत्या. उदाहरणार्थ चांगलं जंगल तोडून सागवानांची जिथे लागवड झाली आणि ते सागवानांची वाढ अगदी वाईट झाली असं एक उदाहरण मी दिलं होतं. आणि उगीचच्या उगीच ते चांगलं जंगल तोडलं गेलं असं म्हटलं होतं. आणि जेव्हा आणीबाणी झाल्यानंतर काहीतरी 3-4 आठवड्यातच मला जंगल खात्यातर्फे पत्र आलं की यापुढे तू लेख लिहिशील ते आम्हाला दाखवल्याखेरीज प्रसिद्ध करू नकोस. अर्थात त्यांना ते काही धवनसारखे संचालक असताना काही करणं शक्य नव्हतं, मी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. पण असे दबाव तर येत राहणारच. आणि जितके असे दबाव आपल्या देशात कमी राहतील तितका देशाच्या समाजाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे. आता ह्या डेक्कन क्रॉनिकलबद्दल बोललं तसं निरनिराळ्या प्रकारची वर्तमानपत्र, नियतकालिकं या सगळ्या माध्यमांमधून परिसर संधिमधल्या प्रश्नांवर तुम्ही लिहित गेला आहे. एवढंच नव्हे तर अगदी लहान मुलांना सुद्धा आवडतील अशा प्रकारचंही प्रासंगिक लिखाण पण अनेक प्रसंगांमध्ये केलं आहे. तर ह्याच्यात काय म्हणायचं, कर्तव्य म्हणून किती आणि आवड म्हणून किती आणि उपयुक्त म्हणून किती? आवड म्हणून सगळंच म्हणायला पाहिजे. कारण हे जे सगळं लिहितो ते मला पुष्कळ मजा येते लिहायला. शास्त्रज्ञांच्यात सुद्धा अनेक शास्त्रज्ञ जे मी डोळ्यासमोर आदर्श धरलेले आहेत, उदाहरणार्थ JBS हॉल्डेन मी म्हटलं, सलीम अली सुद्धा स्वतः यांनी पुष्कळ असं लोकप्रिय लिखाणही केलेलं आहे. आणखीन ते छान आपण जे काही शास्त्रीय समज आपल्यापाशी आहे तो सगळ्या समाजाशीही आपण जोडून दिलेलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मला आवडतंही. तशी साहित्याची वाचनाची मला आवड पहिल्यापासून आहे, मराठी इंग्रजी, त्यामुळे आवडीने नक्कीच आहे. कर्तव्यही मला वाटतं की शास्त्रज्ञांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे अवश्य करावं. आणि तिसरं काय होतं? नाही एवढं बास आहे. आपण साहित्याच्या आवडीबद्दल बोलत होतो म्हणून एक विचारायचं होतं म्हणजे कुठल्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडत होतं. आणि त्या वाचनामधून जसं इतिहास वाचताना त्यातून काहीतरी पर्यावरणाबद्दल सापडायचं, तसं साहित्य वाचताना आपल्या अभ्यासाशी संबंधित काही सापडायचं का? मला मराठी, संस्कृत, इंग्रजी थोड्या जरा कमी प्रमाणात, पण या साहित्याची पुष्कळ आवड आहे. पुष्कळ निरनिराळ्या कथा, कादंबऱ्या, विशेषतः काव्य, कविता वाचायची आवड आहे. आणि निसर्गाबद्दल जे लेखन आहे तेही बघायला खूप गंमत वाटते. आता उदाहरणार्थ कालिदासाच्या रघुवंशातला 4था सर्ग जो आहे, रघुदिग्विजय म्हणून, रघुनी भारतभर पराक्रम करीत 4 दिशा पादाक्रांत केल्या, त्याचा संबंध सर्गात वर्णन केलेलं आहे. त्याच्यात कालिदासाला अर्थात निसर्गाची पुष्कळ आवड असल्याने त्यांनी फार छान वर्णन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रदेशात. आता जसं गंगेच्या मुखाशी सुंदरबन आहे त्याचं वर्णन आहे सापडतं. तेव्हा कुठे कुठे आपण जाऊ तिथे तिथे ही वर्णनं बघायला गंमत वाटते. आणि त्याचा अर्थही त्या दृष्टीने लावता येतो की जर हा कालिदासासारखा
चांगला वस्तुस्थितीचं निरीक्षण करणारा असला कवी, तर त्यांनी उल्लेख केलेला असला एखाद्या प्राण्याचा एखाद्या ठिकाणी, तो आज तिथं नसला तर कदाचित तो पूर्वी तिथे असण्याची शक्यता आहे का, असंही पाहता येतं. पर्यावरणाच्या इतिहासातही त्याचा संबंध जोडणं शक्य होतं. किंवा मराठी कवितेत आता उदाहरणार्थ जेव्हा आम्ही देवरायांचा अभ्यास सुरू केला तेव्हा पाहिलं तर मराठी पुस्तकी म्हणजे वर्तमानपत्रात, पुस्तकात ह्याबद्दल थोडेफार इकडे तिकडे उल्लेख, तर लोक शहरी भाषेत देवराई हा शब्द जास्त वापरतात, पण गावात आम्ही बोललो तसे सगळे देवराहाटी किंवा राहाटी म्हणायचे. म्हणून केशवसूत माझे आवडते कवी आहेत, त्यामुळे मला सहज केशवसूतांची कविता वाचताना एक कडवं सापडलं, ते सांगतो. मला खूप गंमत वाटली. त्यांनी नैऋत्येकडचे वारे म्हणून वर्णन आहे, त्यांच्या कोकणातल्या जन्मस्थानाच्या गावाचं सगळं तिथे वर्णन आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, जागोजाग ही दाटल्या निबिडकी त्या राहट्या रानटी, ते पायी रही ऐन किंदळ तसे पायी कही वाढती, वेली थोर इतस्ततः पसुरुनी जातात गुंतून रे, चेष्टा त्यामधुनी यथेच्छ करीती नानापरी वानरे. जेव्हा राहाटी हा शब्द बरोबर गावात जो वापरायचे तोच त्यांनी तशा प्रसिद्ध कवितेत वापरलेला आहे. तसं गुणी दांडेकरांच्या उदाहरणार्थ लेखनात किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडीत अशा पुस्तकात आपल्याला जे चित्रण मिळतं ते फार पाहण्याजोगं असतं. त्याच्यातून हे निराळे आपल्याला समजू शकतं. किंवा लक्ष्मण मानेचं जे उपचं पुस्तक आहे उदाहरणार्थ, जे मगाशी आपण म्हणत होतो वेगवेगळ्या जातींना उपजीविकेसाठी वेगवेगळ्या जीवजाती कशा वाटून दिलेल्या आहेत, तसंच त्यांनी ओपरामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की त्याच्या जो कैकाडी समाजाचे होते लक्ष्मण माने स्वतः, की कैकाडी समाजाने बांबू वापरायचा आणि त्यांनीच म्हटलं आहे की आणखी दुसऱ्या समाजाने काही दुसरे वापरायची वनस्पती, असे निराळे उल्लेखही दिसून येतात. असं मला पर्यावरणशास्त्राचा आणि ह्याचा परस्पर संबंध अनेक ठिकाणी दिसून येतो. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि प्रौढांसाठी आपल्या विषयाची संकल्पना समजून सांगणारं पुष्कळ लिखाण वर्तमानपत्रातून केलं आणि आता इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या माध्यमातून हाच एक शैक्षणिक उपक्रम वेगळ्या पातळीवरती पुढे रेटण्याचा तुमचा खटाटोप चालू आहे. तर ह्याचं स्वरूप काय आहे ते थोडक्यात सांगा आम्हाला. तर सलीम अलींची जन्मशताब्दी 1996 साली जेव्हा साजरी झाली तेव्हा आम्ही अशी संकल्पना केली इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे, एक प्रोजेक्ट लाईफस्केप, जीव पटल म्हणता येईल काय म्हणा ते. तर प्रोजेक्ट लाईफस्केपची अशी कल्पना आहे की सलीम अलींनी जेव्हा 1942 साली बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे प्रकाशित केलं, सचित्र चांगलं पक्ष्यांबद्दलचं पुस्तक, की ज्यामुळे कुणालाही पक्षी निरीक्षकाला, अर्थात ज्याला इंग्रजी भाषा माहिती आणि ते पुस्तक परवडेल, अगदी स्वस्त नाही आहे, अशा कुणालाही पक्षी समजावून घ्यायला खूप छान मदत झाली. आणि 1942 सालानंतर पक्षी निरीक्षणाचा छंद हळूहळू वाढत गेला, कारण निदान माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वडिलांना त्याचा छंद होता. 1930 सालीपासून तरी ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सदस्य होते, त्यांना बरीच माहिती होती. त्यांच्या समकालीनांच्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतले वगैरे काही थोडे लोक सोडले तर पुण्यात त्यावेळी मला वाटतं जवळजवळ कुणी नसेलच हा छंद असणार. मी विद्यार्थी असताना त्या मानाने थोडेफार होते, पण अगदी कमी होते. पण आज पुण्यात पाहिलं तर पक्षी निरीक्षक खूप आहेत, आणखीन अनेक लोकांना याचा छंद आहे आणि ते असं चांगलं साहित्य उपलब्ध झालं म्हणून हा छंद पसरला. तेव्हा केवळ पक्ष्यांबद्दलच नाही तर बाकीही वेगवेगळ्या जातीच्या प्राण्यांबद्दल, वनस्पतींबद्दल, आळिंबांबद्दल असं साहित्य उपलब्ध चांगलं व्हावं असं म्हणून आम्ही उपक्रम सुरू केला. पण त्याच्याबरोबरच दुसरी कल्पना होती की केवळ हौशी निरीक्षकांसाठीच नाही तर या आपल्या जीवसृष्टीतनं काही काही शास्त्रीय मोठे चांगलं काम करण्याजोगे, सहज काम करण्याजोगे अनेक शक्यता आहेत. त्या संभावनाही या प्रकाशनाच्यात मांडल्या जाव्यात. उदाहरणार्थ
कृष्णमेघ कुंटेचं फुलपाखरांवर पुस्तक आम्ही या प्रकल्पातून लाईफस्केपमधून प्रकाशित केलं आहे. त्याच्यात फुलपाखरांचा परिचय तर नुसता करून दिला गेलेला आहेच, ते तर आहेच, पण दुसरं म्हणजे फुलपाखरांच्या बाबतीत अनेक गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. काही फुलपाखरांचे सुरवंट रुईसारखं जेव्हा विषारी वनस्पती खातात तेव्हा त्यांना ते विष पचवायची शक्ती असते. ते नुसतं ते विष पचवत नाहीत, तर ते विषाचे साठे आपल्या शरीरात ठेवतात. त्यामुळे मग त्यांना पक्षी दुसरे कोणी खात नाहीत, त्यांना त्याचं संरक्षण मिळतं. त्यांना ते संरक्षण मिळावं म्हणून मी धोकादायक आहे हे जाहीर करायला भडक रंगाचे ते असतात. आता या अशा फुलपाखरांचे सुरवंटही आणि मोठी फुलपाखरंही लाल, पिवळे, काळे पट्टे असे असलेले भडक रंगाची असतात. ह्याचं उलट मग दुसरे अशाही काही जाती बनलेल्या आहेत की तोतई आहेत. ते असेच भडक रंग केवळ अंगावरती दाखवतात, पण खरे ते विषारी नसतात. त्याची परीक्षाही एक मोठी गंमतशीर होते की जे असे खरे विषारी आहेत ती फुलपाखरं हळूहळू उडतात, कारण कुणी येऊन पकडेल असे काही त्यांना भय नसतं. पण जे तोतई आहेत ते एरवी हळूहळू उडतात, पण तुम्ही जर पकडायला गेलं तर खरी विषारी असतात ती हळूहळूच उडत राहतात, पण जे तोतई असतात ते भरभर पळून जातात. परंतु दुसरी एक गंमत आहे की हे विषारी फुलपाखरांच्या जाती आहेत ते भारतात प्रचंड प्रमाणात मिश्र जातींची जमाव होतात. परदेशात एक मोनार्क म्हणून आहेत अशीच विषारी, त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांचे जमाव होणं आणि त्यांचे स्थलांतर होणं याच्याबद्दल खूप काम झालेलं आहे. पण आपल्याकडे जे खूप 3-4 वेगवेगळी विषारी फुलपाखरं एकसारखी एकत्र जमा होतात मोठ्या प्रमाणात, असं काही मी फारसं पाहिलेलं नाही आहे. तेव्हा हा विषय म्हणजे केवळ शास्त्रीयदृष्ट्या मोठा अभ्यास करण्याजोगा आहे आणि याच्याबद्दल माहिती गोळा करणं की खास अवघड नाही आहे. ही माहिती लोकांना झाली आणि जर लोकांना वाटलं की आपण याची गोळा करावी, व्यवस्थित टिपणं ठेवावीत, त्याची अशी उदाहरणार्थ पक्षी निरीक्षकांचं एक न्यूजलेटर फॉर बर्ड वॉचर आहे, वर्षानुवर्ष प्रकाशित होत आहे, त्याच्यात अशी टिपणं प्रकाशित होऊन हळूहळू चांगली माहिती गोळा झाली आहे. तशी फुलपाखरांबद्दल होऊ शकेल. तेव्हा या पुस्तकात आम्ही मुद्दाम अशा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की हे शास्त्रीय प्रश्नही विचार करण्याजोगे आहेत. हे चालू आहे काम, परंतु मग आता दुसऱ्याही संभावना पुष्कळ वाढल्या आहेत, त्या आम्ही त्यांचाही विचार करतोय की आधुनिक इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो, सगळे संगणक, त्यांची नेटवर्क्स जाळी निर्माण होऊ शकतात, वर्ल्ड वाईड वेब आहे, नंतर आज CDs खूप स्वस्त झालेल्या आहेत, त्याच्यावरती खूप तुम्ही माहिती देऊ शकता, खूप रंगीत छायाचित्र देऊ शकता. कारण हे आता पुस्तक आम्ही फुलपाखरांचं प्रकाशित केलं, पण तरी त्याची किंमत प्रकाशक 400-500 रुपयाहून कमी ठेवायला तयार होत नाही आणि 400-500 रुपयात सुद्धा अगदी मर्यादितच ते छायाचित्र छापायला तयार होतात. पण तुम्हाला CDवरती प्रचंड प्रमाणात चांगलं साहित्य देता येईल. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय करून घ्यायला CDच्या माध्यमातनं वेगळ्याच शक्यता आहेत, कारण हे एक इंटरॅक्टिव्ह मीडियम आहे. तुम्ही पुस्तक नुसतं वाचू शकता, पुस्तक काही तुमच्याशी प्रतिक्रिया करू शकत नाही, संवाद तुमचा पुस्तकाशी होऊ शकत नाही, पण कम्प्युटरमधल्या माहितीशी तुमचा संवादही होऊ शकतो. तेव्हा त्याचाही वापर करून पुष्कळ करता येईल. मला वाटतं की पुढच्या काही वर्षात या नव्या इलेक्ट्रॉनिक मीडियममुळे जसं एकेकाळी 100 वर्षापूर्वी जगभर नॅचरल हिस्ट्री फील्ड गाईड्स पुस्तकं निर्माण व्हायला लागून एक वेगळीच लोकांपर्यंत ह्याची आवड निसर्गाची पोचायला आणि माहिती पोचायला विशेषतः पाश्चात्य देशात एक क्रांती झाली, तशीच क्रांती होण्याची शक्यता आहे. आणि आज आपल्या देशात ही माध्यमं लोकांना उपलब्ध होऊ लागतील, कारण अगदी कर्नाटकात तरी, मी महाराष्ट्रातही पाहिलं आहे, छोट्या छोट्या खेड्यापर्यंत आता कम्प्युटर पोचलेले आहेत. मध्येच मी एकदा गडचिरोलीला गेलो होतो, हा तसा आदिवासी तालुका आहे. अगदी एका छोट्या गावात रस्त्यावरती आम्ही चहा प्यायला बसलो होतो. म्हणजे साकारलेली झोपडी होती, पण त्याच्यात मोठी एक भिंतीवरती जाहिरात लावलेली होती, कौन बनेगा कम्प्युटरपती. त्या छोट्या गावात सुद्धा एक सायबर कॅफे आणि तिथे कम्प्युटरचे वर्ग चालतात. तेव्हा हे आता इथपर्यंत पसरत आहे.
तर या माध्यमांनी लोकांना माहिती पुरवणं आणि या माध्यमात केवळ इंग्रजीत नाही, भारतीय भाषांच्यातही एकदा इंग्रजीत बनल्यावर भराभर भाषांतर करून प्रकाशन पसरवण्याची शक्यता आहे. तर अगदी वेगळ्याच पद्धतीने आपण पोचवू शकू, आणखी एक क्रांती होईल आणि ही माहिती लोकांपर्यंत पोचवता येईल अशी शक्यता मला आता दिसायला लागली आहे. तर त्या दृष्टीने आम्ही या प्रोजेक्टतर्फे जोरात प्रयत्न सध्या करतो आहोत. जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होता. 8व्या भागाचा विषय होता विज्ञान संमत चळवळींचा प्रवास. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.